नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. दुपारचे 2 वाजलेले. दुपारच्या बातम्या आपण पाहताय आणि आत्ताची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे खासदार नवनीत राणा आणि त्याचबरोबर आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले असून राणा दाम्पत्यानं मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आवाहन दिलेलं होतं. तर आता त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत आणि खारमधील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर, नंदगिरी गेस्ट हाऊस बाहेर आणि मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक सकाळपासून जमा झालेत. तर राणा दाम्पत्याला मातोश्री बाहेर पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. त्यातच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस देखील बजावली आहे आणि त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. तर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली असून याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती देखील दिलेली आहे. बरं, ही नोटीस कधी बजावण्यात आलेली? आताच थोडा वेळापूर्वी. बरं, जी माहिती मिळते त्यानुसार ते घरी आहे असं कळतंय. ही नोटीस त्यांना मुंबईपुरती देण्यात आलेली आहे की नेमकी कशापुरती? येस, मुंबईपुरते. मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी दोन्ही खासदार मॅडम आणि आमदार साहेबांना दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज सकाळीच विमानानं मुंबईत दाखल झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून या संपूर्ण वादाला किंवा ज्याला शिवसेनेनं स्टंटबाजी म्हटलेलं आहे या स्टंटबाजीला सुरुवात झालेली आहे. सकाळी 6 वाजता राणा दाम्पत्य विमानानं मुंबईत आले, जे खरं तर रेल्वेनं आज प्रवास करणार होते आणि उद्या मुंबई दाखल होणार होते. मात्र ते त्यापूर्वीच गनिमी काव्यानं मुंबईत आल्याचा शिवसेनेनं आरोप केलेला आहे. तर याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आणि विविध ठिकाणी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली कापसे खार येथून आहे, त्याचबरोबर तुषार रुपनवर आणि सुस्मिता बदाणे मातोश्री येथून आहे. सर्वप्रथम मी प्रणाली तुझ्याकडे येते, कारण आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे राणा दाम्पत्य सकाळपासून कुठे आहेत? मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध लागत नव्हता, मात्र आता पोलिसांकडनं त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि खारमधल्या त्यांच्या निवासस्थानी असल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट्स? मनाली, आज सकाळी हे राणा दाम्पत्य मुंबईमध्ये प्लेनच्या मार्फत दाखल झाले आणि त्यानंतर ते त्यांच्या खार इथल्या निवासस्थानी आलेले आहेत. ही जी इमारत आहे हीच याच इमारतीमध्ये त्यांचं निवासस्थान आहे. मुंबईतलं हे त्यांचं निवासस्थान आहे. या सकाळपासूनच ते या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं की जेव्हा शिवसैनिकांना या गोष्टीची माहिती मिळाली त्यानंतर शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं या इमारतीच्या परिसरामध्ये जमलेले होते. आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी साधारण तासाभरापूर्वी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे. 149 नोटीस आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की मुंबईमध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी आपण जबाबदार असाल. ही नोटीस पती-पत्नी दोघांनाही म्हणजे नवनीत राणा, खासदार नवनीत राणा आणि त्याचबरोबर आमदार रवी राणा या दोघांनाही बजावण्यात आलेली आहे. सोबतच अशी सुद्धा माहिती मिळते की थोड्याच वेळात हे पती-पत्नी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत, कारण जे आव्हान त्यांनी दिलेलं होतं त्या आव्हानाचा आता नेमकं काय होईल असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे आज सकाळपासूनच मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी वेढा दिलेला होता. कुठल्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला शिवसेना जो शिवसैनिकांसाठी जो महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे मातोश्री, त्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही असं त्यांचं भावना होती. आणि दुसरीकडे जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की खार परिसरात ते घरी आहेत तर त्यांच्या खार या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि कुणालाही आतापर्यंत तरी इथून बाहेर पडता आलेलं नाही. आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे 149 नोटीस बजावल्यानंतर, परंतु अजूनही शिवसैनिक या रस्त्याच्या दोन्ही टोकाला उभे आहेत. त्यामुळं कुठे ना कुठे हा जो प्रसंग आहे आता हा संघर्षाचा प्रसंग येऊन निर्माण होतो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. थोड्या वेळातच रवी राणा आणि नवनीत राणा हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि त्यावेळेला त्यांचं नेमकं पुढचं पाऊल काय असेल हे आपल्याला कळू शकेल.
अगदी बरोबर. त्यामुळे तिथले अपडेट्स जे आहेत प्रणाली जाणून घेत राहणार. तुम्ही असेच आपल्यासोबत राहा आणि आता थेट मातोश्रीवर जाऊया. मातोश्रीवर आमचे प्रतिनिधी तुषार आणि सुस्मिता आहेत. तुषार, सुस्मिता, सध्या काय तिथं परिस्थिती आहे? कारण शिवसैनिकांची गर्दी मातोश्री बाहेर सुद्धा सकाळपासूनच जमलेली होती. तुषार. सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल जेव्हा मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक आपल्याला मोठ्या संख्येने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जेव्हा शिवसैनिकांना कळलं की नवनीत राणा, रवी राणा हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहे, तेव्हापासून मातोश्रीच्या समोरचा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरच्या संपूर्ण परिसरावर आपल्याला ठिकाणी शिवसैनिक आपल्याला ठिकाणी जमा झालेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे. जोपर्यंत या ठिकाणी नवनीत राणा, रवी राणा येत नाही तोपर्यंत आम्ही इथे उठणार नाही अशी भूमिका घेतली. आपण शिवसैनिकांशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे तुम्ही या पुढील काळामध्ये नवनीत राणा, रवी राणांना धडा शिकवणार? नक्कीच शिकवणार धडा. समोर तर या भाजपवाल्यांनी ते गळ्यात पट्टे बांधलेत, भुंकायला ठेवलेले आहेत. हे सगळे पेड वर्कर आहेत भाजपने ठेवलेले भुंकायसाठी. हिम्मत असेल तर समोर या. अरे आव्हान काय देत आहे शिवसेना? आव्हान घ्यायला की व्यवहाही तयार आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर समोर या, होऊन जाऊ देत. तुम्ही शिवसैनिकांनी आव्हान स्वीकारलेलं आहे? अरे स्वीकारलंय. शिवसैनिक हा वर्षाचे 12 महिने आव्हान स्वीकारतो. शिवसैनिक हा गांडू नाही. अरे गांडू तुम्ही आहात म्हणून लपून बसलाय. हिम्मत असेल तर समोर या, घेऊन या कोणालाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी काय तुम्ही कुठून आलेला आहात? पोलिस तर आपण पाहतोय मातोश्री बाहेर देखील शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी सकाळपासूनच शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं म्हटलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सुस्मिता बदाणे देखील मातोश्री येथून आहेत. थेट सुस्मिताकडे जाऊयात. सुस्मिता, आपण पाहतोय अजूनही शिवसेनेचे सगळे सैनिक जे आहेत, शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात. हे कार्यकर्ते राणा दाम्पत्याचं जय्यत स्वागत करण्यासाठी आम्ही इथं असल्याचं, हजर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच आपण बघताय की आजूबाजूला सगळ्या शिवसैनिक महिला सुद्धा आहेत. खरं तर तुम्ही राणा दाम्पत्यांचं स्वागत करण्यासाठी आला आहात. स्वागत करण्यासाठी एवढी मोठी तयारी सुद्धा आहे, काय सांगा? स्वागत नाही, ऐका, स्वागत कोण कुणाचं करतं? स्वागत कोण कुणाचं करतं? आपले हितचिंतक असतात त्यांचं आपण स्वागत करतो. त्यांनी काय केलं? त्यांनी शिवसेनेला ललकारलं. शिवसेनेला आव्हान दिलं की मातोश्रीच्या समोर आम्ही हनुमान चालीसा पठण करणार. मग आता मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा पठण करायचं, त्यांना महाप्रसाद द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही ही सगळी शिवसेनेची महिला आघाडी, अख्खे शिवसैनिक इथे आहेत. वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत. खरं तर आज सकाळपासूनच आपण बघितलं मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेच एकत्र आलेले आहात. नवनीत राणा आता समोर येणार का? शिवसेनेला त्यांनी आव्हान दिलं, तुम्ही आव्हान स्वीकारलंय का? अहो, तुम्ही बघू शकताय, आम्ही आव्हान 2 दिवसांपूर्वी देखील स्वीकारलं होतं. 2 दिवसांपूर्वी देखील शिवसैनिक हे मातोश्री बाहेर अशाच पद्धतीने जमले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आम्ही तारीख जाहीर करू. त्यांनी तारीख 23 तारखेची जाहीर केली. आज ते 22 तारखेला आले. आम्ही 22 तारखेला देखील उपस्थित आहोत. आता त्यांनी त्यांच्या आव्हानाला खरं उतरावं आणि मातोश्री समोर येऊन दाखवावं. तुम्ही काय सांगाल? कारण आज आपण बघतोय राणा दाम्पत्य सकाळी मुंबईत आलं, त्याच्यानंतर त्यांची ठिकाणं ही वेगवेगळी होती. आता अगदी खारमध्ये सुद्धा सगळे शिवसैनिक जाऊन पोहोचले. नाही, एखाद्या बिळामध्ये लपून जसा उंदीर बसतो तसं हे राणा दाम्पत्य उंदरासारखे वेगवेगळ्या बिळामध्ये जे लपून बसत आहेत. काय लायकी आहे का त्यांची शिवसेनेला आव्हान देण्याची? कोण राणा दाम्पत्य, काय त्यांची लायकी, किती त्यांची कॅपॅसिटी, आम्ही त्यांना किंमत देत नाही. परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाला आव्हान देतोय की अशा शिखंडींचा वापर करून तुम्ही शिवसेनेशी लढायचा जर प्रयत्न करत असाल, त्या शिखंडीचा सुद्धा वध आमच्या भगवान श्रीकृष्णाने केला होता धनुष्यबाणाच्या माध्यमातून. तो धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तुम्ही ही जी काय कपट कारस्थानं करताय ती छेदून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. सुस्मिता, वरुण सरदेसाईंना विचारू शकता की प्रतिबंधात्मक नोटीस पोलिसांनी राणा दाम्पत्यांना बजावलेली आहे, त्यामुळे राणा दाम्पत्य आपली भूमिका बदलू शकतात का? आणि बदलली तर शिवसेनेची भूमिका काय? मला तुमचा प्रश्न पुन्हा एकदा.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण जे मातोश्रीवर जाऊन करणार आहे, ही भूमिका आपली बदलू शकतात का? आणि जर ही भूमिका त्यांनी बदलली तर शिवसेनेची मागणी किंवा शिवसेनेची भूमिका काय असेल? खरं तर पोलिसांनी राणा दाम्पत्य यांना नोटीस बजावलेली आहे। शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून अशा पद्धतीची ही नोटीस बजावण्यात आली। पोलीस हे पोलिसांचं काम चोखपणे बजावतीलच, पण शिवसैनिक देखील शिवसैनिकांचं काम हे अतिशय चोखपणे बजावताना तुम्हाला दिसतील। एकूणच जर अशा पद्धतीनं सामाजिक तेढ निर्माण करण्याचा, शिवसैनिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न जर रवनीत राणा आणि दाम्पत्याकडनं होत असेल तर पोलीस कारवाई करतील हे खरं आहे, परंतु ठिकठिकाणी जो शिवसैनिक आहे, उद्धव ठाकरेंवरती प्रेम करणारी जनता आहे, त्यांची नेमकी रिॲक्शन काय असेल? आज आपण पाहू शकताय की अतिशय उत्स्फूर्तपणे शिवसैनिक हे मातोश्री बाहेर जमलेले आहेत आणि तुम्ही आज शिवसैनिकांची भावना ही समजू शकता। आणि त्यामुळे जर कोणाला मातोश्रीला आव्हान द्यायचं असेल तर आमचं त्यांना खुलं प्रति आव्हान आहे की आपण मातोश्री समोर येऊन दाखवावं। आपण बघतोय की वरुण सरदेसाई माघार घेतली। आज शिवसेनेची या सगळ्या शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहता जर राणा दाम्पत्यांनी माघार घेतली आणि त्यांना जर पुन्हा मुंबईतनं बाहेर परत आपल्या गावी जावं लागलं तर मग शिवसेना मवाळ होईल का? शिवसेनेकडनं आणखी काही वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळेल? तर आपण पाहतोय सुस्मिता, आपल्या मागे कार्यकर्ता घोषणाबाजी करताना दिसत आहेत। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत आणि राणा दाम्पत्यांविरोधामध्ये घोषणाबाजी सुरू आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार देखील या ठिकाणी आहेत। तुषार, काय सध्या परिस्थिती आहे? आपण जर या ठिकाणी सुवर्ण पाहत असाल तर आताही आपण मातोश्रीच्या बाहेर आपल्याला शिवसैनिकांची गर्दी आपल्याला ही वाढताना पाहायला मिळते आणि प्रामुख्याने महिला शिवसैनिक आहेत ते आपल्याला मातोश्रीच्या बाहेरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती आपल्याला या ठिकाणी हे बसल्याचं पाहायला मिळत आहे। आणि ह्या महिलांनी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत नवनीत राणा आणि रवी राणा या परिसरामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघून जाणार नाही। एकीकडे नवनीत राणा, रवी राणा यांना नोटीस पाठवलेली आहे तर दुसरीकडे महिला शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही रवी राणा, नवनीत राणा यांचा चॅलेंज स्वीकारलेला आहे का? मी विक्रोळीवरून आलेली आहे। माझं नाव राजराजेश्वरी रेडकर, शिवसेना नगरसेविका, बाळासाहेबांची शिवसैनिक। हे नवनीत राणासारखे भरपूर आले गेले, आम्ही कोणाला घाबरलो नाही आणि शिवसेना कोणाला घाबरत नाही। बाळासाहेबांचे शिवसैनिक कोणाला घाबरत नाही। तिने चॅलेंज, कसलं तिचं चॅलेंज आहे? ह्याला चॅलेंज नाही म्हणत। यायचं चॅलेंज द्यायचं असतं ते उघड उघड द्यायचं असतं, लपून छपून नाही। आणि ती काय बोलते, गनिमी कावा। गनिमी कावा हा शिवाजी महाराजांचा, हिची लायकी तरी आहे का गनिमी कावा खेळण्याची? गनिमी कावा कशाला म्हणतात ते तिने पहिलं समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चॅलेंज पण कशाला म्हणतात ना ते पण समजून घ्यायचं। हे चॅलेंज नाही, हे चॅलेंज नाही। ताई, काय सांगाल तुम्ही मातोश्रीच्या अंगणात किती वेळ बसणार आहात? त्यांची वाट पाहत नाही, ती येते ना हनुमान चालीसा म्हणायला, इथे येऊ दे ना तिला, की येईपर्यंत थांबतोय आम्ही। आणि त्याच्यानंतर तिला प्रसाद पण आम्हाला द्यायचा आहे आणि तिने अमरावती सांभाळावं। महाराष्ट्र, इकडे मुंबईमध्ये यायची काही आवश्यकता नाहीये। इकडे आम्ही चांगले सक्षम आहोत आणि असे उपरे येऊन आम्हाला इकडे शिकवणार काय? तू तिकडची खासदार आहेस, तिकडचं सांभाळ ना, तू इथे कशाला येते? आम्ही इकडे समर्थ आहोत, आमची मुंबई सांभाळ। शिवसैनिक आक्रमक आहेत, त्यांना जसं तसं प्रत्युत्तर देखील द्यायचं म्हणतात। शिवसैनिक म्हणून तुमची पुढची रणनीती काय आहे? तुम्ही मातोश्रीच्या अंगणात किती वेळ कडा पहारा देणार आहात? ना, जोपर्यंत त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलंय ना, तर चॅलेंज स्वीकारावं हे शिवसेनेचं हमेशा काम असतं। 12 महिने चॅलेंज स्वीकारतो। जर हिंमत असेल, आम्ही त्यांना चॅलेंज देतो, उलट आम्ही हिंमत असेल तर येऊन दाखवा। लपून चपून कुठं काय गुंडाच्या बिळात बसतात, लोकांच्या सुपाऱ्या घेऊन। हिंमत या ना समोर आमच्या, का बसलात तिकडे बिळामध्ये? या, आम्ही तयार आहोत, तुमची वाट बघतोय तुम्हाला प्रसाद देण्यासाठी। आज या ठिकाणी हनुमान चालीसा ही आपण मंदिरात वाचतो, रोडवर वाचत नसतो। रोडवर देवात एक आपण पूजा करतो, त्यात असं येऊन त्या रोडवर जात असेल तुम्ही तर आमच्या समोर या आणि आल्यानंतर प्रसाद घेण्याची तयारी पण ठेवा, का तर चालीसा वाचल्यानंतर प्रसाद खायची सवय असते। तर प्रसाद देण्यासाठी आम्ही ते बसलो आहेत। प्रसाद देण्यासाठी तुम्ही इथे बसले आहात। तुम्ही नवनीत राणा, रवी राणा यांना कशा प्रकारे प्रसाद देणार आहात? आम्ही जो प्रसाद देणार आहे ते शिवसैनिक महाशिवभोजन म्हणून देणार आहे। पापड लोणचं सकट देणार आहे
हे सर्व स्टंटबाजी आहे. मी पुन्हा येईन, यांची स्टंटबाजी आहे. लक्षात घ्या, ज्या प्रकारे केंद्रीय मंत्रीमध्ये स्मृती इराणीला जागा भेटली तशी जागा मिळवण्यासाठी हे शिवसेनेच्या मातोश्रीवर येऊन चाळीसा बोलणार आणि त्यांना जागा निर्माण करायची आहे. पण आम्ही शिवसैनिक महिला पुरुष सर्व इथे उभे आहेत. चांगल्या प्रकारचा प्रसाद तुम्ही बघा, भजन झाल्यावर कसा प्रसाद भेटतो, आरती झाल्यावर कसा प्रसाद भेटतो, तीर्थ प्रसाद देणार आम्ही, नुसता प्रसाद नाही, तीर्थ पण देणार आणि प्रसाद पण देणार. वाट बघतोय. आपण या ठिकाणी पाहिलं असेल शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि मातोश्रीचा समोरचा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावरती शिवसैनिक थांड मारून बसले आहेत. जोपर्यंत नवनीत राणा रवी राणा येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे, त्यांनी आमचं चॅलेंज स्वीकारावं आणि मातोश्रीच्या दारात जे मातोश्री शिवसैनिकांसाठी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी हनुमान चालीसा बोलावी. आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि जाताना त्यांना प्रसाद देखील देऊ. अगदी बरोबर आहे विशाल. तुषार, आपण पाहतोय राणा दाम्पत्याला शिवसैनिकांनी खूप कठोर असं आवाहन केलेलं आहे. आमच्या मातोश्रीवर येऊन तुम्ही फक्त म्हणून दाखवा, मग आम्ही तुम्हाला महाप्रसाद देऊ, अशा तीव्र शब्दात त्यांचा खरपूस समाचार देखील घेतलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यात आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, साधारण प्रतिबंधात्मक नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्य जे आहे ते प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचं कळत होतं, तर त्यांच्या या पत्रकार परिषदेविषयी काही माहिती मिळाली आहे का? पत्रकारांशी ते काही संवाद साधणार आहेत का? तर प्रणालीशी आपण संपर्क साधणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूया ते म्हणजे सिनेमातील बंटी बबली मुंबईत आलेत. राणा दाम्पत्य भाजपच्या नौटंकीतील पात्र आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे. तर हनुमान चालीसा पठण, रामनवमी साजरी करणं आणि हा श्रद्धेचा विषय असून नौटंकी किंवा स्टंटचा विषय नाही. तरीही कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्यात. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहेत असं संजय राऊत म्हणाले. तर आता आपण पाहतोय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत आणि सुस्मितासोबत शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरीताई पेडणेकर देखील आहेत. सुस्मिता, किशोरीताईंना विचार, राणा दाम्पत्य आता आपली भूमिका काही वेळात कदाचित स्पष्ट करणार आहेत, प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. जर त्यांनी माघार घेतली तर शिवसेनेची भूमिका काय असेल? नक्कीच. खरं तर किशोरीताई पेडणेकर आता आपल्या सोबत आहेत. ताई, राणा दाम्पत्य यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, ते माघार घेऊ शकतात का, किंवा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत? मुळात राणा दाम्पत्य आहे कोण? या मुंबईचा आणि ह्या महाराष्ट्राला अस्थिर करणारे हे दाम्पत्य आहे कोण? दुसऱ्याच्या जीवावर निवडून येतात खासदार म्हणून, दुसऱ्याच्या जीवावर निवडून येतात आमदार म्हणून, अपक्ष हे लोक, आणि हे कसल्या गोष्टी करतायत. आज या मुंबईत या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत, त्याच्यावर ह्यांची कुठेही दाचखिळी उघडत नाहीये आणि फक्त हनुमान चालिसाच्या मागे राहून पुढे हनुमान चालिसा हे रावणाची तोंडं फिरतायत या महाराष्ट्रात. ही महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करायची आहे. मुंबईमध्ये राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करून घ्यायची. मुंबईला केंद्रशासित करण्याची स्वप्न पाहतायत, ती उतरवू पाहतायत आणि अशी 10 तांडा भोंगा सोंगा नोंगा आणून 10 तोंडा नाचवतायत. त्याचा बोलवता धनी वेगळाच आहे. आणि हे लोक आज जर तुम्ही चौकशी कराल तर हे तिथेही बेसलेस आहेत. त्यामुळे आमचं हिंदुत्व हे आमचा श्वास आहे, आमचा हिंदुत्व हे आमचा ध्यास आहे, आमचं हिंदुत्व हे आध्यात्मिक बेस आहे. हे बेसलेस लोक आम्हाला काय शिकवणार? कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण होण्याची सुद्धा शक्यता. आज जसं आपण बघितलं खारमध्ये खूप शिवसैनिक जमा आहेत, मातोश्री बाहेर सुद्धा. मुळात शिवसैनिक हा शांत आहे आत्ता, कारण त्यांचं नेतृत्व शांत आहे, त्यांचं नेतृत्व संयमी आहे. त्याचा तुम्ही कस लावण्याचा प्रयत्न करू नका. शिवसैनिकांची माती भडकवण्याचं काम करू नका. शिवसैनिक हा सगळ्यांना माहिती आहे कसा आहे. त्यांना जगात प्रसिद्धी हवी आहे, यांना अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्धी हवी आहे. म्हणून मातोश्रीचं नाव घेतल्याशिवाय हे मोठे होऊ शकत नाहीत, उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय हे मोठे होऊ शकत नाही. हे स्वतःला मोठे करण्यासाठी हे सगळे प्रयास आहेत. खरं तर आज ज्या पद्धतीनं त्यांनी मुंबई गाठलेली आहे, शिवसैनिक आक्रमक आहेत, पोलिसांनी नोटीस बजावले, याचा कुठेतरी राजकीय अर्थ काय घ्यायचा? मुंबई कोणालाही मुंबई ही बहुरंगी बहुढंगी आहे, याचा अर्थ नौटंकी करा असं होत नाही. मुंबईमध्ये तुमचे मित्र खूप आहेत, मैत्रिणी खूप आहेत, आम्हाला माहिती आहे. तुमचा मायका आहे तर जा तिकडे, पण तुम्ही उगाचच आमच्या मातोश्रीला टार्गेट करून
अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करणार तर केंद्राने ह्याचा विचार करावा, कारण व्हाईस सिक्युरिटी बाईला दिली आहे, त्यामुळे बाई जास्त भ्रमण करायला लागले आहेत आणि संपूर्ण देशात भ्रमण करतायत. फक्त जिथे याच्यामध्ये भाजपाचं सरकार नाही त्या तिथे बाई आता सगळीकडे जाणार आणि त्यांच्या नौटंकी हे दोघं करत राहणार. नक्कीच आपण बघतोय किशोरी पेडणेकर इथे आपल्याशी बोलत होतात आणि नौटंकी हे दाम्पत्य करतच राहणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण दोन दृश्य पाहतोय. कलानगर मुंबईमध्ये शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय थोड्याच वेळात राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राणा दाम्पत्याची प्रसारमाध्यमांनी गर्दी केलेली आहे, कारण आता या संपूर्ण नाट्यानंतर राणा संघर्ष जो शिवसैनिकांशी पेटलेला आहे, राणा दाम्पत्य वर्सेस शिवसैनिक, हा शिवसेना हा संघर्ष जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे. कारण सकाळपासूनच शिवसैनिकांनी विविध ठिकाणी मुंबईमधल्या कलानगर येथे त्याचबरोबर राणा दाम्पत्याच्या घराबाहेर निवासस्थानी गर्दी केलेली होती आणि ही गर्दी हळूहळू वाढतच चाललेली आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राणांच्या आंदोलनाशी भाजपचा संबंध नाही असं विरोधी पक्षनेते दरेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. नवनीत राणांनी केलेलं आहे ती काय भाजपची भूमिका नाही आहे, परंतु नवनीत राणांनी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं, समर्थन द्यावं, हनुमान चालीसा वाचावी आणि आपला पुन्हा हिंदुत्वाचा विषय रामभक्तीचा घ्यावा अशा प्रकारची भावना आहे. ते काय भाजपचं अभियान नाही, परंतु नवनीत राणांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. खरं आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे नवनीत राणा यांची भूमिका याचा भाजपशी संबंध नाही. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंवा ते जे हनुमान चालीसा पठण करणार आहे याच्याशी भाजपचा कोणताही संबंध नाही असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आता थोड्याच वेळात नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमकं ते आता काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण शिवसैनिक जे आहेत ते सकाळपासूनच रस्त्यावर आक्रमक भूमिकेत उतरलेले आहेत. तर या संपूर्ण प्रकरणाचे सगळे अपडेट्स, या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पत्रकार परिषदेचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आपण जाणार आहोत थेट मातोश्री बाहेर, कारण मातोश्री बाहेर शिवसैनिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे आज मातोश्रीवर येऊन खरं तर हनुमान चालीसा पठण उद्या करणार होते आणि ते रेल्वेने येणार होते आणि रेल्वेने न येता आज ते गनिमी काव्यानं मुंबईत विमानानं आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलेला आहे. आणि याविषयीची भूमिका जी आहे ते काही वेळातच राणा दाम्पत्य प्रसारमाध्यमांसमोर मांडणार आहेत. आपलं म्हणणं काय आहे ते देखील मांडणार आहेत. त्यापूर्वी आपण जाऊयात, आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. सुस्मिता, आता सध्या काय परिस्थिती आहे? कारण शिवसैनिकांची गर्दी वाढत चाललेली आहे, जोरदार घोषणाबाजी राणा दाम्पत्यांविरोधात सुरू आहे. सुस्मिता, माझा आवाज पोहोचतो? कारण शिवसैनिकांची खूप जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सकाळपासूनच आपण बघतो अनेक ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी वाढलेली आहे आणि आता माजी महापौर किशोरी पेडणेकर आलेले आहेत. सगळे शिवसैनिक आहेत आणि आहे मातोश्रीच्या बाहेर. नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही राणा दाम्पत्य संवाद साधतात ते बघणं महत्त्वाचं आहे. आज सकाळपासूनच तुम्ही बघता
बघताय तुम्ही सगळे इकडे आहात, शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शिवसैनिक हे आमचं दैवत आहे, आमच्या दैवताच्या विरोधात कोण बोलले तर शिवसैनिक गप्प बसणारे नाही। हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, ठोकल्याशिवाय राहणार नाही, शिवसेना ही आहे। आज सकाळपासून इथे राणा दाम्पत्याकडे येण्याची हिंमत करतील असं वाटतं का? हिंमत त्यांच्यात आता दम नाहीये, कशातच दम नाहीये त्यांच्या इथे येण्यात, आणि दम असेल तर त्यांनी यावा, त्यांना महाप्रसादासहित त्यांना ठोकणार पण। ज्या पद्धतीने सगळीकडे आपण जर बघाल, एका बाजूला या सगळ्या महिला प्रतिनिधी आहेत आणि या महिला प्रतिनिधी सुद्धा तितक्याच आक्रमक असल्याचं पाहायला बरोबर आहे सुस्मिता, आपण पाहतोय सगळेजण आक्रमक भूमिकेमध्ये आहेत आणि थोड्याच वेळात राणा दाम्पत्य प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलणार आहेत। त्यामुळे हे सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी बातमी, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। राणा दाम्पत्यानं मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं, त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले। खारमधील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर, नंदगिरी गेस्ट हाऊस बाहेर आणि मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राणा दाम्पत्याला मातोश्री बाहेर पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। त्यातच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध सेना असा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिया दिलेला आहे, तर दुसरीकडे खार पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस राणा दाम्पत्याला देण्यात आलेली आहे आणि तिसरीकडे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। शिवसैनिक एकंदरीतच राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रणाली, तू सध्या खार इथे आहेस आणि राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांना खरं तर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, काय अधिक माहिती? आता कुठल्याही क्षणी हे दाम्पत्य खाली येऊन त्यांची जी काही भूमिका आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ती थोड्या वेळातच मांडतील। खरं तर आज त्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे खरं तर त्यांना मुंबई शहरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी ते जबाबदार असतील असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांची भूमिका काय आहे ते स्पष्ट करतील। खरं तर आज सकाळीच ते मुंबईमध्ये दाखल झाले। आधी ते ट्रेननी येणार होते, परंतु प्रत्यक्षात मात्र येताना त्यांनी हवाई मार्गाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांनी थेट त्यांचं खार इथलं निवासस्थान गाठलं आणि त्यामुळे कुठे ना कुठे शिवसैनिकांना चकवा देण्यात ते यशस्वी ठरले। सकाळी शिवसैनिक हे सीएसटी स्थानकावर गेले होते, त्यानंतर बऱ्याच प्रमाणात शिवसैनिक हे मातोश्रीच्या बाहेर जमले आणि त्यानंतर साधारण 9:30 वाजेच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक हे खार इथल्या राणा दाम्पत्यांच्या घराच्या मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमले होते। परंतु पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार आतापर्यंत घडलेला नाही। त्यानंतर साधारण 12:30च्या सुमारास खार पोलीस ठाण्याने त्यांना या दाम्पत्याला 149 ची नोटीस बजावली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना असं सांगितलं होतं की आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही प्रसारमाध्यमांपुढे ठेवू आणि त्यानुसार आता थोड्या वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। सगळी तयारी झालेली आहे, नेमकं काय ते बोलणार याची उत्सुकता आता ताणली जाती आहे। निश्चितच प्रणाली, मात्र जर राणा दाम्पत्य त्यांच्या भूमिकेवर जे ठाम होते त्यांनी त्यांची भूमिका पाठी घेतली तर आता शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल यापुढे?
आपण जर बघितलं तर राणा दाम्पत्य हे मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचन करण्यावर ठाम होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई सुद्धा गाठली. पण ज्या प्रमाणात संपूर्ण मातोश्री परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आणि शिवसैनिकांचा जमाव झालेला होता आणि हा जमाव इतका उग्र होता की पोलिसांना 149 ची नोटीस बजावण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आणि त्यामुळे या नोटिशीच्या अंतर्गत अशी याचा अर्थ असा होतो की जर मुंबईमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्यासाठी या मुद्द्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्यासाठी हे दोघेही पती पत्नी जबाबदार असतील. आणि म्हणून आता नेमके हे दोघे जण काय भूमिका घेतात, त्यांनी जो काही कार्यक्रम आखण्याचं ठरवलेला आहे तो कार्यक्रम त्यानुसार ते प्रयत्न करतील की ते कार्यक्रम पुढे ढकलतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार. एकूणच त्यांची काय भूमिका आहे ते थोड्या वेळात स्पष्ट करतील. निश्चितच प्रणाली, आता राणा दाम्पत्याची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही अशाच सोबत जोडल्या राहा. आपण पाहतोय खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ते स्वतः सांगतील मॅडम तुम्हाला. बरं, ही नोटीस कधी बजावण्यात आलेली? आताच थोडा वेळापूर्वी. जी माहिती मिळते आहे त्यानुसार ते घरी आहे असं कळतंय. ही नोटीस त्यांना मुंबईपुरती देण्यात आलेली आहे की नेमकी कशापुरती? येस, मुंबईपुरते. मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी दोन्ही खासदार मॅडम आणि आमदार साहेबांना दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणा दाम्पत्य स्टंटबाजी करत असून त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिलाय. हा महाराष्ट्र काय मेलेला नाही आहे आणि शिवसेना ही सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे. अशा भडबून ज्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये वाचावी. इथे येऊन जर तमाशा करायचा प्रयत्न केला तर तुमचं नाटक करायला आम्ही तयार आहोत. फक्त दोघे जण सकाळच्या विमानाने आलेले आहेत. आम्हाला सुद्धा पूर्ण माहिती आहे त्यांची. पोलिसांनी सुद्धा अगदी गनिमी कावा वगैरे काय नाही, पोलिसांना पूर्णपणे माहिती आहे आणि पोलिसांनी सुद्धा जे कारवाई करायची केलेली आहे. परंतु शिवसैनिक मात्र अशा या बदमाश आणि महाराष्ट्रद्रोही जे लोक काम करतात त्यांना मात्र धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. तर कुणाला स्टंट करायचे असतील तर करू द्या. मुंबईत सिनेमातील बंटी बबली आलेले आहेत असं संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. राणा दाम्पत्य भाजपच्या नोटंकीतील पात्र आहेत अशी टीका संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केलेली आहे. तर पोलीस शिवसैनिक राणांना उत्तर देण्यास सक्षम आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. सिनेमातील बंटी बबली मुंबईमध्ये आलेले आहेत. राणा दाम्पत्य भाजपच्या नोटंकीतील पात्र आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. तर हनुमान चालीसा पठण, रामनवमी साजरी करणं हा श्रद्धेचा विषय आहे, नौटंकी किंवा स्टंटचा विषय नाही. तरीही कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्यात. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहेत असं देखील राऊत यांनी म्हटलं. देखिए, बंटी एंड बबली अगर पहुंचे हैं तो हमें कोई ऐतराज नहीं है. ये जो स्टंटबाजी है, फिल्म के लोग हैं, ये फिल्मी लोग हैं. ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका. और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए. हिंदुत्व की मार्केटिंग करने की जरूरत नहीं है. हमको मालूम है हिंदुत्व क्या है. राम जन्म उत्सव हो या हनुमान चालीसा हो, ये कोई स्टंट की बात नहीं है, ये श्रद्धा की बात है, ये भावना की बात है. लेकिन ये लोग करना चाहते हैं तो करने दीजिए. मुंबई एक ऐसा माहौल मुंबई में हमेशा बनता है ऐसे उत्सव में. अब पता चलेगा मुंबई क्या है. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेने नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. कुठूनही शिवसैनिकांची माती भडकलीच पाहिजे. शिवसैनिक माती भडकली की मग आम्हाला त्यांना जे इप्सित हवंय, या मुंबईमध्ये माती भडकून जे दंगल घडवायची किंवा दंगल घडू शकते असं सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे दाम्पत्य आलेले आहे. मुळात हे दाम्पत्य अपक्ष आहे. खासदार अपक्ष दुसऱ्यांच्या जीवावर निवडून येतात, आमदार अपक्ष दुसऱ्यांच्या जीवावर निवडून येतात, पैशाच्या जोरावर माच करतात
आणि आता तर काय व्हाईस सिक्युरिटी मिळालीच आहे, त्यामुळे देशामध्ये भ्रमंती करायचीच आहे. आता त्या देशामध्ये करायची आहे की जिथे बीजेपीचं सरकार नाही तिथे तिथे ह्यांची भ्रमंती होणार आहे. कोऱ्या कागदात लिहून ठेवा. आणि हे दाम्पत्य असंच बरळत राहणार आणि बरळून बरळून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करणार. तर राणा दाम्पत्यानं जितक्या आरत्या हव्यात तितक्या कराव्यात, नंतर शिवसेना त्यांना महाप्रसाद देणार असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिलाय. मुद्दामून केलं जातंय हे आता सगळ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि हा कुठेतरी महागाईपासून नॅरेटिव्ह बदलण्याचा जो केविळवाणा प्रयत्न आहे हा कुठेही भाजपचा आणि त्यांचे जे कोण ही प्यादी आहेत तो अजिबात यशस्वी राहणार नाही. जनतेचा आजचा समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा इंधन दरवाढ आणि महागाई आहे आणि त्यामुळे कुठेतरी इंधन दरवाढीपासून महागाईपासून लक्ष विचलित करायचं आणि असे वेगवेगळे मुद्दे काढायचे हा त्यांचा केविळवाणा प्रयत्न आहे. तरी देखील आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांनी कोणी मातोश्रीला आव्हान दिलेलं आहे आमचं त्यांना प्रति आव्हान आहे, एकदा तरी दिलेल्या तुम्ही शब्दाला पाळा, मातोश्री समोर या आणि आमचा प्रसाद घेऊन जा. तर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी राज्यातील मविया सरकारला बदनाम करण्यासाठीच अशा प्रकारची आंदोलनं केली जात असल्याचा आरोप केलाय. महाविकास आघाडीचं सरकार मग कशा तऱ्हेनं अस्थिर करायचं, काहीतरी इथं काहीतरी पेटवा, काहीतरी दंगल होते आहे का, धर्माधर्मामध्ये तेढ लावा, वेगवेगळ्या पद्धतीनं हे करा. आता हे हनुमान चालिसा वगैरे हे जे म्हणतायत बोलतायत त्यांना स्वतःला येतंय का? पहिलं पाठांतर तर घरी बसून करा. त्याचा अर्थ काय, त्याच्यामधनं कशा रीतीने आम्ही तुम्हाला देतो हनुमान चालिसा, आम्ही तुम्हाला देतो. हिंदू धर्मातले जे काही ग्रंथ आहेत, हिंदू धर्मातली जी काही संहिता आहे ही संहिता आम्ही देतो, पाठांतर करा. आज या प्रकारचं हे करणं, या मातोश्री हे आमच्या दैवताचं ठिकाण आहे, इथं येणं मुश्किल काय, त्यांच्या स्वप्नात सुद्धा त्यांनी ते बघू नये. दरम्यान राणांच्या या आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही असं विरोधी पक्षनेते दरेकर यांनी स्पष्ट केलंय. नवनीत राणांनी केलेलं आहे ती काही भाजपची भूमिका नाही आहे, परंतु नवनीत राणांनी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं, समर्थन द्यावं, हनुमान चालीसा वाचावी आणि आपला पुन्हा हिंदुत्वाचा विषय रामभक्तीचा घ्यावा अशा प्रकारची भावना आहे. ते काय भाजपचं अभियान नाही, परंतु नवनीत राणांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. खरं आहे. तर आपण पाहतोय राज्यात हनुमान चालिसावरून तापलेलं राजकारण खरं तर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि त्यामध्ये आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील उडी घेतली. आज ते मुंबईमध्ये येऊन धडकले. मातोश्री बाहेर त्याच पार्श्वभूमीवर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. राणा विरुद्ध शिवसेना संघर्ष आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान राणा दाम्पत्याला पोलिसांकडून 149 ची प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यात नेमकी ती काय भूमिका मांडतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमरावतीच्या घराबाहेर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा जो आहे तो शिवसेनेला दिला होता. खरं तर नवनीत राणा आणि रवी राणा हे आज संध्याकाळच्या विदर्भ एक्सप्रेस जाणार होते, मात्र ते पोलिसांना आणि शिवसैनिकांना गुंगारा देत आज सकाळी पहाटे 2:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणाहून गेलेले आहेत. रवी राणा यांच्या निवासस्थानी रवी राणा हे सकाळी 2:30च्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे त्यांचे स्वतःचं वाहन न घेता खाजगी वाहन बोलवलं. खाजगी वाहनानं ते नागपूर एअरपोर्टला गेले आणि नागपूर एअरपोर्टहून सकाळी इंडिगो फ्लाईटने हे राणा दाम्पत्याचे ते मुंबईच्या दिशेने गेलेले आहे. मुंबईत ते पोहोचले असल्याची सुद्धा माहिती आहे. खासदार राणा यांना Y+ची सुरक्षा आहे, मात्र खासदार राणा यांनी Y+ सुरक्षा असणारे 2 जे जवान आहेत ते नागपूरपर्यंत सोबत नेले आणि एअरपोर्टवरून त्यांनी ते जवान जे आहेत ते परत पाठवलेले आहे. आपण पाहू शकतो की राणा यांच्या घरासमोर CISFचा बंदूकधारी जो जवान आहे तो अजूनही तैनात आहे. राणा यांना खासदार राणा यांना Y+ची सुरक्षा आहे, मात्र राणा यांनी ही जी माहिती आहे ही माहिती अतिशय गुप्तपणे ठेवलेली आहे आणि दोघंही खासदार राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही पोलिसांना आणि इथल्या शिवसैनिकांना गुंगारा देऊन ते मुंबईत पोहोचलेले आहे. अमरावतीमध्ये त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे
ते गर्दी हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी खरं तर आज जातो म्हणून सांगितलं होतं, मात्र काही कार्यकर्ते हे कालच निघाले, आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचले. काही कार्यकर्ते आज दुपारी विमानाने पोहोचणार आहेत आणि काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने ती मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि काही कार्यकर्ते हे आज सायंकाळी विदर्भ एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. एकूणच रवी राणा यांनी जो उद्या सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा जो दिलेला आहे, त्यामुळे आता एकूणच शिवसैनिक जे आहे शिवसैनिक आक्रमक झालेले आहे. अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक होते, मात्र आता मुंबईत पोहोचल्यानंतर राणा दाम्पत्य, राणा यांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील शिवसैनिकांमध्ये नेमकं आता काय घडतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर आपण पाहतोय तर राणा दाम्पत्याच्या अमरावतीमधल्या निवासस्थानाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. एकंदरीतच शिवसेना आणि राणा संघर्ष तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला पोलिसांकडून 149ची प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य नेमकी त्यांची भूमिका काय असेल हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे, त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडलाय. मातोश्रीवर राणा दाम्पत्याला पाय देखील ठेवू देणार नाही असं शिवसैनिकांनी भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीतच ही सगळी परिस्थिती पाहता तिथे 149ची नोटीस बजावण्यात आलेली आहे राणा दाम्पत्याला. आणि आता सध्या आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भुदाणे मातोश्री बाहेरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, एकंदरीतच मातोश्री बाहेर देखील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या दिलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आता काय सध्या परिस्थिती आहे? खरं तर आपण बघतोय काल जेव्हापासून नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत येणार हे स्पष्ट झालेलं होतं, तेव्हापासूनच शिवसैनिक ठिकठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती. वेगवेगळ्या गटाने आणि एकत्रितपणे शिवसैनिक हे मातोश्री बाहेर जमलेले आहेत. सकाळपासून जर आपण बघाल तर वरुण सरदेसाई असेल, महापौर किशोरी पेडणेकर असतील, सोबतच अनिल परब असे अनेक शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी इथे उपस्थिती लावलेली आहे. सोबतच महिला आघाडी सुद्धा आहे आणि महिला रणरागिण्या ज्या आहे शिवसेनेच्या त्या सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर राणा दाम्पत्य यांना सेक्शन 149ची जी नोटीस आहे ती पोलिसांनी बजावलेली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही नोटीस बजावलेली आहे. आज संपूर्ण दिवस आपण बघाल तर शिवसैनिक अतिशय आक्रमक आहेत. खारमध्ये पोहोचले आहेत, गेस्ट हाऊसच्या इथे पोहोचलेले होते, आता मातोश्रीच्या बाहेर आहात. एकूणच राणा यांनी जे काही आव्हान दिलेलं होतं ते तुम्ही स्वीकारलं आहे का? राणा यांचं आव्हान काय, राणा काय आहेत शिवसेनेसमोर आणि त्यामुळे त्यांनी